एका निर्दयी बापाने स्वतःच्या लहान मुलांचा क्रूरपणे गळा दाबून खुनाचा प्रयत्न केला. त्यात एका मुलीचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला आहे. निर्दयी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जुन्नर तालुका येथील आळेखिंड येथे असलेल्या जंगलात दोन्ही मुलांना फेकून दिले होते. या आळेखिंडीजवळ असलेल्या ढाब्यावर एसटी बस थांबली होती. त्या बसमधून तिघेही प्रवास करीत होते. बस थांबली तेव्हा मुलगी झोपली होती तर मुलगा जागा होता. त्यानंतर त्यांना घेऊन आळेखिंड येथील जंगलात तो निर्दयी बाप गेला. प्रथम मुलाचा गळा दाबून मुलाला जंगलात टाकले. पुढे मुलीचा गळा दाबून तिलाही तेथे सोडून दिले. हर्षदा सागर शिंदे वय 3.5 वर्ष, आर्यन सागर शिंदे वय 5 वर्ष, राहणार मुळशी, तालुका हवेली, पुणे असे दोन्ही मुलांची नावे आहेत. आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार सागर शिंदे व त्याची दोन्ही मुले हर्षदा व आर्यन यास फिरायला घेऊन जात आहे असे सांगून घरातून तो निघाला. मंगळवार दिनांक 5 रोजी सकाळी 10:30च्या सुमारास मोशी येथून घेऊन गेला. दिवसभर फिरल्यानंतर रात्रीच्या वेळी आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील आळेखंड येथील धाब्यावर एसटी बस थांबली. तेव्हा मुलगी हर्षदा झोपली होती तर आर्यन जागा होता. आरोपी सागर शिंदे हा मुलीला व मुलाला घेऊन खाली उतरला. आळेखिंड येथे जंगलात घेऊन आला. तेथे त्या दोघांचाही गळा दाबून खून केला. बुधवार दिनांक 6 रोजी सकाळी तो मोशी येथे घरी आला. तेव्हा त्याच्या आई वडिलांनी मुले कोठे आहेत असे विचारले. चाकण येथे रूम घेऊन तेथे मुलांना ठेवले असे सांगून मुलांचे कपडे घेऊन तो तिथून निघून गेला. घटनेनंतर सकाळी आर्यन शुद्धीवर आला. महामार्गावर आला आणि तो रडू लागला. बाजूंनी आला असता सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांच्या नजरेस तो पडला. आम्हाला बापाने जंगलात सोडले, ते कुठे गेले? मुलाला आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला नाव विचारले असता आर्यन सागर शिंदे राहणार मोशी असे तो सांगत होता. आळेफाटा पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. मुलाचे आजोबा लक्ष्मण शिंदे नातेवाईकांसह आळेफाटा पोलीस ठाण्यात आले. त्यांनी हा आपलाच नातू असल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळी हर्षदा नसल्याचे समजले. आळेफाटा पोलिसांनी मुलगा नातेवाईक यांना घेऊन भोसरी औद्योगिक वसाहतीत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली आणि आरोपी चाकण येथून बेड्या ठोकल्या. आळेफाटा पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेले. तेथे आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. बुधवारी रात्रीच्या वेळेस हर्षदाचा मृतदेह आढळून आला. या गुन्ह्याचा पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर करीत आहेत. आरोपीच्या नातेवाईकांनी माहिती दिली, ती पाहूयात. ज्यांनी घटनाक्रम नंतर पोलिसांनी येऊन दाखवलेला आहे. कुठं नेमकी त्या मुलीला टाकलं होतं? मुलीला साहेब ह्या ठिकाणी टाकलं होतं त्यांनी, जिथे खड्ड्यामध्ये. हो. आणि मुलाला ह्या ठिकाणी टाकलं होतं रात्री. गायपातामध्ये? हो, गायपातामध्ये. मग त्याला काय वाटलं, म्हणजे दोन्ही मुलं संपली? संपली. तो घरी जाऊन आंघोळ केली. म्हणजे इथं मुलांना टाकल्यानंतर घरी गेला आंघोळ केली, सगळे झाल्यानंतर बॅग भरली का मुलांना 2 चादरी वगैरे मी तिकडे रूम. घरच्यांना खोटं सांगितलं? हो, घरच्यांना खोटं सांगितलं. म्हणजे इतका विक्षिप्त तो पहिल्यापासून होता की काय, कशामुळे झालंय काय आता त्यांचे घरचे सांगू शकतात साहेब. आपण कधीतरी जायचं रक्षाबंधन किंवा. मुलांचा स्वभाव कसा होता? मुलं एक नंबर. प्रॉपर तुम्ही मुंशीमध्ये जाऊन विचारा, पार आमच्या भीमाशंकरला विचारा, मुलं एक नंबर. मग सकाळी काय घडलं ज्यावेळेस हे सगळं झालं? मुलगी तिथं फिट पडली होती, मुलगा इथं होता. सकाळी काय झालं? काल सकाळी मला फोन आला. त्या मुलगा इथं रोडला आला, हायवेला खाली. ते आपलं 6 वाजता फिरायला मॉर्निंग वॉकला लोक मॉर्निंग वॉकला लोक येतात. त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनला फोन केला, इथल्या पोलीस पाटलांनी. मग तो मुलगा आळेफाटा पोलीस स्टेशनला गेला. आता आमची ओळख असल्यामुळे, आमच्या गावचा त्या ठिकाणी मोरमाळे साहेब म्हणून असल्यामुळं त्यांनी मुलगा काय म्हणला का माझी आत्या मेहंदी कोणी काढली. साहेबांनी विचारलं मेहंदी कोणी काढली, मला आत्याने काढली. त्याला बोलतं केलं थोडस. हो, हा. म्हणजे मेहंदी कोणी काढली? आत्याने काढली. आत्या कोणली तर शिरगावची. बरं. शिरगाव म्हणजे खेड तालुका? हो, खेड तालुका म्हणजे. आणि ते साहेब आमच्या इकडे. त्याच्यामुळे त्यांनी मला फोन केला का दादा भाऊ तुमच्या गावात कोणी आहे का या मुलाचं कोण? म्हणजे तुम्ही त्या आत्याचे मिस्टर आहे, त्या मुलाचे मामा? हा, मामा. पण ते नेमके मुलं आमचाच निघाले. पण तिथून ही प्रक्रिया सगळं
चालू झाली मग तुम्ही तातडीने इकडे आले आणि तातडीने. तोपर्यंत बिंदास होता बाप तिकडे. बिनधास्त मी त्यांच्या घरी फोन करायच्या आधी तो आंघोळ करून घराच्या बाहेर पडला होता. चला आता आपण जाऊया बोलत बोलत. ऊन देखील ओके, खूप आहे. चालतंय. काय त्या लेकराची अवस्था झाली असेल. मग तिथून पुढे काय झालं ज्यावेळेस त्याला इकडे आणलं त्याच्यानंतर काय झालं. तुम्ही होता तिथं कुठं? इकडे ज्यावेळेस त्याला इकडे आणलं त्यावेळेस हो, तो रात्री आणला होता. रात्री आले ना. हो, मग त्याचं काय म्हणणे त्याला काय पश्चाताप मुलाला मारलं? पश्चाताप काय नाही. तो आम्हाला चाकरमध्ये आम्ही बिगर पोलिसांचा त्यांना पकडलं. त्यांचे बंधू होते. तो अपंग आहे. त्यांनी रिक्षाने पाठलाग केला. काय तुम्ही काय शिक्षेची मागणी कराल? फाशी 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 स्वतःच. हो साहेब, आमची मुलं, आम्हाला असं वाटतं अजून 2 मुलं व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. याला एवढी मुलगी एवढी छान होती, अक्षरशः एवढं स्वतःच्या बापाली जरा आवडून दाबणं हे सोपं नाही. ही गोष्ट आज समाजात चाललंय. काय काही म्हणलं, काही लोकांना मुलं नाही, काय नाही, ते लोक तडफोड्या करतात आणि यांनी पोरं गळा फासून मारल्यात. कशामुळे केलं त्यांनी? कशामुळे केलं? हे बायांचा ना, दुसरं काय नाही. म्हणजे त्याच्या बाहेर त्याचे देखील हा, समजलं. पहिली त्याची मिस्टर होती, त्यांनी कंपनीतच ती आणली होती. हा काय? हो, म्हणजे त्याची जी पहिली बाईक होती ते त्यांचं प्रेम विवाहाचं हा, होतं. प्रेमी. मुलांचा काय दोष या सगळ्यामध्ये? मुलांचा काहीच नाही दोष. मुलं सोन्यासारखी होती साहेब.